सॉरी, आई एम रियली सॉरी गाइस, आई एम सॉरी. कम ऑन स्वीटहार्ट. अच्छा एक काम करूया, पुन्हा ट्राय करूया, राईट? हो कारण हा PR शो खूप इम्पॉर्टंट आहे मला माहिती आहे आणि पायलने खूप मेहनत केली आहे पण मी कधी कॅमेरा फेस नाही केला. आय एम व्हेरी नर्वस. मी ऍक्ट्रेस नाहीये. अजिबात घाबरू नकोस, छान जमतंय तुला. आता नक्की होईल हो ना पायल? हो ना. येस. तू खूप छान करतेस. खरंच? हो खरंच छान. कम ऑन. यू आपण आणखी एक टेक करूया. ओके सगळ्यांना आपापली पोझिशन घ्यायला सांगा पुन्हा. ठीक आहे. काय आता हा शॉट आपण इथून स्टार्ट करून तिथे मार्कस जवळ जाऊन थांबवणार आहोत कारण तोच या रेस्टॉरंटची स्पेशालिटी आहे. आणि युग, मार्कसला आपल्याला हायलाइट करायचंय. जगातल्या सर्वोत्तम शेफ्स पैकी एक शेफ आपला रेस्टॉरंट मध्ये हे सगळ्यांना कळायला पाहिजे. राईट? राईट. कम ऑन लेट्स कम ऑन. चला. ओ नो. मार्कस डोंट ड्रिंक. यू स्टँड देअर. मार्क काय चाललंय तुझं? काय करतोयस तू? आधी शूट तरी पूर्ण होऊ दे यार. अमेंडा प्लीज जाऊन तुझी पोझिशन घे प्लीज. हे पायल, पूर्ण दिवस वाया गेला तुमच्या या तमाशामध्ये. जे काही करायचं असेल तर लवकर करा. फिनिश इट फास्ट. ओके? मार्कस अरे काय करतोयस? प्रत्येक गोष्टीची वाट का लावतोयस यार? हे लिसन, आय एम अ शेफ. मी काय ऍक्टर नाहीये. चुका होतात. ओके? आणि काम लवकर आवरायचं. पुन्हा करूया प्लीज. मार्कस. हे मार्कस. मार्कस. बॉडी कुठे आहे? सर त्या तिथे तिथे. सर एक मिनिट. सर प्लीज ऐका ना सर. सर ही बातमी मीडियापर्यंत जाता कामा नये सर प्लीज. सर हिचं पहिलंच मोठं असाइनमेंट आहे. सर हिचं करिअर उद्ध्वस्त होईल सर. कुणाचा तरी जीव गेला इथे आणि तुम्हाला करिअर सुचतंय. आता शांत बसा जरा. आम्हाला आमचं काम करू द्या. बॉस बॉस काहीतरी मोठं झालंय. काय झालं साळुंखे? हा, कशाचं आश्चर्य वाटतंय? मी आजवर असलं कधीच बघितलेलं नाही. माय गॉड. मान तर काचेसारखी तडकलीये. पण एखाद्याची मान अशी काचेसारखी तडकू कशी शकेल? हो, त्याचा शोध आपण घेऊच. पण हे कोणी केलं असेल? सर हे काम माझंच आहे. करण तू केलंस? पण कशासाठी? सर शूट सुरू असताना हा पीत होता आणि त्या नशेत समोर कोसळला आणि मार्क मार्क मार्कस मार्कस व्हॉट हॅपन? हा धूर कसला? मार्कस प्लीज उठ. अमांडा वेट मार्कस खूप प्यायलाय. बेशुद्ध आहे. त्याला खूप जास्त झाली वाटतं. लेट मी चेक. ओ गॉड, हे काय झालं? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही हात लावला आणि याची मान काचेसारखी तडकली? नाही सर, ऍक्च्युली यांची चूक नाहीये. हे फक्त त्याचे नर्व चेक करत होते. बॉस काहीतरी मोठं झालंय. मी आजवर असलं कधीच बघितलेलं नाहीये. माझ्या मते याने असं काहीतरी खाल्लंय किंवा प्यायलंय ज्याच्यामुळे याची ही अवस्था झाली. ही घटना होण्याआधी याने काय काय खाल्लं होतं? सर आम्ही इथे सगळे मॅनिक्विन चॅलेंज शूट करत होतो. मॅनिक्विन चॅलेंज? हो सर, मॅनिक्विन चॅलेंज म्हणजे आपण लहानपणी खेळायचो ना स्टॅच्यू. यात लोक काम करत असताना एकदम स्टॅच्यू होतात आणि ते सगळं कॅमेऱ्यावर शूट केलं जातं. सर कॅमेरा तिथून रोल होऊन इथे मार्कस जवळ येऊन थांबणार होता आणि तो डिशवरचं झाकण उचलणार होता. म्हणजे सगळ्यांना वाटेल की यांच्या रेस्टॉरंटचा स्टार ऑफ अट्रॅक्शन आहे आणि आमचा इंटरनॅशनल शेफ अगदी नवी डिश ओपन करणार आहे. पण ऍक्च्युली यातून आम्ही रेस्टॉरंटची ओपनिंग डेट जाहीर करणार होतो. याचा अर्थ असा आहे याचा मृत्यू कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला असेल. हो सर, कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालाय. दाखव बघू व्हिडिओ.
मार्कस हे मार्कस मार्कस पॉज कर जरा, परत दाखव. सर जे काही झालंय ते हा जे पितोय ना त्याच्यामुळेच झालं असणार. पण असा हा काय प्यायला असेल? एखादे ऍसिड? नाही, ऍसिड नाही बॉस. ऍसिडचा परिणाम असा होत नाही. हा जे काही प्यायलाय ना ते त्या थर्मासवरून नक्की समजेल जे त्याच्या हातात होतं. चला चेक करा, बघा. सर, हा, तो फ्लास्क गायब झालाय सर. काय? पुरावा नष्ट करण्यासाठी फ्लास्क गायब केला असणार. याचा अर्थ एकच असू शकतो अभिजित. खुनी इथे असणाऱ्यांपैकीच कुणीतरी एक आहे. मार्कसचा खून झालाय आणि त्याचा खून तुमच्यापैकीच कुणीतरी केलाय. तुमच्यापैकीच कुणीतरी. मार्कसच्या हातात एक फ्लास्क होता, तो गायब झालाय. साहजिकच तो खुन्याने गायब केला असणार. जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुम्ही इथेच होतात. मग तुमच्यापैकी कोणीच नाही बघितलं की तो फ्लास्क कुठे गायब झाला असेल? नाही सर. सर, आम्ही सगळे मार्कसला बघत होतो. फ्लास्कवर कोणाचं लक्षच नाही केलं. हो सर, आम्हा सर्वांचं लक्ष मार्कसकडेच होतं. होय सर, खरंच आम्ही काहीच पाहिलं नाही. वाह, काय उत्तर देऊ तुमच्या या उत्तरावर. मार्कसचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या सगळ्यात जवळ कोण होतं? सर, आय थिंक आम्ही सगळेच होतो बहुतेक. आम्ही सगळेच होतो बहुतेक. ठीक आहे, आम्ही शोधून काढूच. रेडी? पंकज, हॉटेलचा कोपरा न कोपरा तपासा. 1 इंचही सोडू नका. बघा फ्लास्क सापडतोय का. पूर्वी तू या सगळ्या महिलांची व्यवस्थित झडती घे. येस सर. आणि दया सर. तू या सगळ्या पुरुषांची झडती घे. हो सर. अभिजित, चला आत वर कर. तू हा व्हिडिओ पुन्हा एकदा नीट तपासून बघ. सर, इकडे या. या इकडे या. पुरुष या बाजूला तुम्ही या. या बाजूला या. लेडीज चला, एका तुम्ही बाजूला पण या. वा. तुम्ही इकडे या. तुम्ही पण या. सांभाळून. नाही सर, यांच्याजवळ तर काहीच नाही. सर, काहीच नाहीये. सर, आम्ही अख्ख्या रेस्टॉरंट मध्ये शोधलं पण फ्लास्क कुठेच नाही सापडला. कदाचित खुनी तो फ्लास्क बाहेर घेऊन गेला, पुरावा नष्ट केला आणि पुन्हा इथे आत आला. सर. हा सर, हा मार्कस तर शूटिंग सुरू होण्याच्या आधीपासूनच पितोय. प्रत्येक टेक मध्ये त्या फ्लास्कनेच पित होता आणि त्याच्या तोंडातून धूर निघाला तेव्हा शेवटचा टेक होता जेव्हा त्याचा मृत्यू झाला. असं कसं होऊ शकतं सर? याचा अर्थ असा होतो की त्या फ्लास्क मध्ये जी विषारी गोष्ट होती ती आधीच्या 2 टेक वेळी त्यामध्ये नव्हती, शेवटच्या टेक वेळी चाली आहे. दया, अभिजितचं बरोबर आहे. असंच झालं असणार. शेवटच्या टेकच्या आधी कुणीतरी त्याच्या फ्लास्क मध्ये ते विषारी द्रव्य मिसळलं असणार, किंवा मग फ्लास्कच बदलला असेल. सर, इतक्या गर्दीत फ्लास्क बदलणं जास्त सोपं आहे त्याच्या फ्लास्क मध्ये काहीतरी घालण्यापेक्षा. याचा अर्थ खुन्याकडे सेम तसाच फ्लास्क होता जसा की या मार्कसकडे होता. हो, आणि नंतर खुन्याने दोन्ही फ्लास्क कुठेतरी दडवून ठेवले. पण कुठे सर? आम्ही पूर्ण रेस्टॉरंट तपासलं, फ्लास्क कुठेच नाहीये सर. अरे, ते फ्लास्क घेऊन खुनी गायब झाला. सर, इकडे या एक गोष्ट दाखवतो. हे दोघे जण घटना घडली तेव्हा इथे उपस्थित होते, पण आता नाहीयेत, गायब आहेत. कोण आहेत हे? कारण सर, हे कोण आहेत हे दोघे? हा आणि हा? सर, हा डिलॉन आहे, आमचा असोसिएट शेफ, आणि दुसरा रघु आहे, आमचा वेटर. इथे एक मृत्यू झाला आणि दोघे गायब झालेत. बोलव या दोघांना आता, या क्षणी. सर, आय एम सो सॉरी. मी सगळ्यांना ताकीद दिली होती पण माहिती नाही कुठे गायब झाले. सर, हा डिलॉन जो आहे
तो मार्कसला अगदी खेटून उभा आहे. हा असू शकतो त्याचा खुनी. अभिजित, मग हे जे लोक आता इथे उपस्थित आहेत हे म्हणतायत की यांनी काहीच बघितलं नाहीये. काहीतरी गडबड नक्कीच आहे अभिजित. यांच्यापैकी कुणीतरी नक्कीच खोटं बोलतय. सर, एक आयडिया आहे. त्यावेळी जसं केलं होतं अगदी तसंच करायचंय. ओके ओके. आयडिया तर तुझी खरंच कमाल आहे पूर्वी. सर, सगळी अरेंजमेंट झाली आहे, पण मला अजून 3 जणांची गरज आहे. मार्कस, डिलन आणि रघु. तुम्ही कोणी मदत केली तर खूप बरं होईल. हो का नाही रघु? रघु सर प्लीज तुम्हीच चला ना. मी? हो प्लीज सर. अरे प्लीज प्लीज या सर. ओके. इथेच इथेच उभे राहा सर. येस इथे का? असंच. मॅम तुम्हीही चला ना डिलनच्या जागी. प्लीज मॅम, प्लीज आतल्या बाजूला या. हा इथे समोर उभे राहा. या. सर यांनाही पाठवा ना प्लीज. हो. मार्कसच्या जागी जा. सर. हा सर, त्या दोघांचं काही ठाव ठिकाणा नाहीये. सर, डिलॉन आणि रघु दोघेही फोन उचलत नाहीयेत आणि दोघे घरीही नाहीयेत. हा फ्रेडी जा. पण सर. अरे जा फ्रेडी, ऍक्टर बनशील. चल जा जा जा. प्लीज. आणि मी तुझ्या मागे असेल. हो सर. या सर. अरे पण सर आत जा ना प्लीज प्लीज प्लीज. हे काय? अरे सर? तू मार्कस आहेस. ये इकडे. मार्कस. सर सगळेजण रिलॅक्स व्हा जरा. सर तुम्ही हे एक्सपेरिमेंट का बरं केलं? हे जाणून घेण्यासाठी की खून नक्की कुणी केलाय. कोण आहे ती सर? अमांडा. अमांडा मार्कसच्या अगदी समोर उभी होती. म्हणजे तू खुन्याला नक्कीच बघितलं असणार. बोल अमांडा, आमच्याशी खोटं का बोललीस? तू मार्कसची गर्लफ्रेंड होतीस ना? का मारलं त्याला? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतेस तू इथे? स्वतःला वाचवते. एक मिनिट. सर हे बघा. माय गॉड. अमांडा, कोणी हात उचलला तुझ्यावर? हा, मार्कसने. मार्कस? तो चांगला माणूस नव्हता. सतत मारहाण करायचा. मला त्याच्यापासून वेगळं व्हायचं होतं. अच्छा, म्हणून तू त्याला मारून टाकलंस? नाही, मला इथून जायचं होतं, पण माझ्याकडे पैसे नव्हते. पैशांशिवाय मी काहीच करू शकत नव्हते. पण रघु मला मदत करणार होता मार्कस पासून पळण्यासाठी. रघु कोण? तो वेटर? हो सर. पण अमांडा, तू मार्कसच्या अगदी समोर उभी होतीस. मग त्याच्यासोबत काय घडलं ते तुला दिसलं कसं नाही? माझं लक्ष रघुकडे होतं, त्यामुळे मार्कसला काय झालं ते मला कळलंच नाही. त्याने तुला बोलण्यात गुंतवलं जेणेकरून तुझं खुन्याकडे दुर्लक्ष होईल. मग रघु का पळून गेला? आय डोंट नो. रघु तुला मदत करणार होता, तर मग तुला हे ठाऊक असेल ना की कुठे जायचंय? तुला तो कुठे लपवणार होता? त्याला एक भाऊ आहे, तर तो त्याच्याकडे मला लपवणार होता. लाल पाडा चॉल.
असं काहीतरी म्हणाला होता. दया सर ऐका ना भाऊ, तो रघु कुठे राहतो? रघु हा काय तुमच्या मागे? हे रघु थांब थांब. सोडा मला. सॉरी सर, मला माफ करा, मी काहीच नाही केलं सर. काय नाही केलंस? मग रेस्टॉरंट मधून पळून का गेला होता? यासाठी कारण आधीच छोट्या मोठ्या केस आहेत माझ्यावर. मला वाटलं तुम्ही आल्यावर सगळ्यात आधी संशय माझ्यावरच घ्याल. पळाला नसताच तर संशय आला नसता, पण आता तू संशयित आहेस. खरं सांग, तो फ्लास्क कुठे आहे? कुठे लपून ठेवलास त्याला? सर फ्लॉस बद्दल मला खरंच काही माहित नाही सर. माहित नाही? आणि डिलॉन, त्याच्याबद्दल काय माहितीये तुला? मार्कसच्या मृत्यूनंतर तो सुद्धा गायब झालाय. सर डेलॉन बद्दल सुद्धा मला काहीच माहित नाही. मी त्याला शेवटचं तेव्हा पाहिलं होतं जेव्हा तो त्याच्या नवीन बुटांना नावं ठेवत होता. नवीन बूट? अहो सर, त्याची ही नेहमीची नाटकं आहेत. ऑनलाईन शॉपिंग करतो आणि मग रडत बसतो. आता यावेळी त्याने नवीन बुटं विकत घेतली होती. मग अशीच बडबड करत होता की बुटं खराब आहे, कंपनीने फसवलं. ते सगळं सोड. अजून काही माहितीये तुला? अजून काहीच माहित नाही सर. काय झालं सर? तुम्हाला त्याच्यावर संशय आहे का? संशय सगळ्यांवरच आहे, तुझ्यावरही. काय चाललंय? हो, अगदी योग्य वेळी आलात तुम्ही. का? एखादी चांगली बातमी आहे का आमच्यासाठी? अरे आता तुम्ही बघाच फक्त. हे बघितलं बॉस, या मार्कसच्या बाबतीत सुद्धा अगदी असंच घडलंय. असंच मार्कस सोबत घडलंय म्हणजे नक्की काय साळुंखे? सर, आम्ही जेव्हा मार्कसचं पोस्टमॉर्टम केलं तेव्हा त्याची अन्ननलिका, त्याचा गळा पूर्णपणे क्रिस्टलाइज वाटला, काचेसारखा झाला होता आणि त्याच्या पोटातही बऱ्याच जखमा झाल्या होत्या. पण हे नेमकं कशामुळे झालं? हे जे सगळं झालंय ते या लिक्विड नायट्रोजनमुळे झालंय. लिक्विड नायट्रोजन? होय, लिक्विड नायट्रोजन हे अतिशय थंड केमिकल असतं, कल्पनेपलीकडे थंड. हे -196 ते -210 डिग्री सेल्सिअसच्या मध्येच लिक्विड फॉर्म मध्ये राहू शकतं आणि रूम टेम्परेचर मध्ये येताच एकदम वाफ होऊन जातं. परंतु त्या वाफेमुळे कोणालाच कसलाही त्रास होत नाही. पण लिक्विड फॉर्म मध्ये ते खूप खतरनाक असतं. अवघ्या काही सेकंदात ते कुठलीही गोष्ट गोठवू शकतं आणि ते इतकं थंड असतं की त्याला स्पर्श करताच त्वचा भाजू शकते. याचा अर्थ मार्कसच्या फ्लास्क मध्ये लिक्विड नायट्रोजन होता, जे प्यायल्यामुळे त्याचा गळा काचेसारखा झाला. नक्कीच. आणि जे थोडंफार लिक्विड नायट्रोजन याच्या मानेजवळ सांडलं त्यामुळेच ह्याच्या मानेची त्वचा एखाद्या काचेप्रमाणे तडकली. अच्छा सर, हा मार्कस तर फ्लास्क मधून दारू पित होता. मग कोणी त्याच्या दारूतच लिक्विड नायट्रोजन मिसळलं की काय? असू शकतं. पण हे लिक्विड नायट्रोजन रेस्टॉरंट मध्ये कसं आलं? तिथे त्याची काय गरज आहे? ते रेस्टॉरंट मध्ये गेल्यावरच कळलं अभिजित. सर मी खरं सांगतोय सर, मी कोणालाच मारलं नाहीये सर. खरं सांगतोयस? होय सर. तुझा खरेपणा सिद्ध करायला पुरावा काय आहे? आणि जोवर आम्हाला पुरावा मिळत नाही तोवर तू इथून बाहेर जायचं नाही. सर, आम्हाला इथे असं अडकवून ठेवून तुम्हाला कुणी कसं सापडणार? नक्की सापडेल. जिथे खुनाचं हत्यार सापडलं त्या अर्थी तो खुनी सुद्धा लवकरच पकडला जाणार. हत्यार? हो, हत्यार. तेच हत्यार ज्यामुळे मार्कसची अशी अवस्था झाली. ते हत्यार सापडलंय आम्हाला आणि ते आहे लिक्विड नायट्रोजन. काय? होय, मार्कसचा मृत्यू लिक्विड नायट्रोजन मुळे झालाय. आणि आता आम्हाला हे शोधायचंय की लिक्विड नायट्रोजनचा वापर नेमका कोणी केला.
तुम्ही सगळ्यांनी? सर, लिक्विड नायट्रोजनचा वापर आम्ही सगळ्यांनी केलाय, पण ते आपापल्या कामांसाठी, कुणाचाही खून करण्यासाठी नाही. काय 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 कसलं काम? आमच्या रेस्टॉरंटची हीच तर स्पेशालिटी आहे सर. आजकाल हे खूप ट्रेंडिंग आहे. लिक्विड नायट्रोजन वापरून आम्ही वेगवेगळ्या डिशेस तयार करतो. काय? लिक्विड नायट्रोजन वेगवेगळ्या डिशेस बनवण्यासाठी वापरतात? हो सर, चला मी तुम्हाला दाखवतो. सर हे बघा, सगळ्यात आधी आपण यात दूध ओतलं आणि आता साखर आणि सर आता व्हॅनिला एसेन्स आणि सर मग त्याला आपण मिक्स करूया. आणि आता बघा सर काय जादू होते. आणि हे आहे नायट्रोजन लिक्विड. यातून तर तशीच वाफ येते जशी मार्कसच्या तोंडातून येत होती. होय सर, याचा वापर आम्ही खूप काळजीपूर्वक करतो, कारण हवेच्या संपर्कात येताच हे लिक्विड नायट्रोजन हवेतला ऑक्सिजन पूर्णपणे संपवून टाकतो, ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. सर, याचा अर्थ हवेत लिक्विड नायट्रोजन जास्त मिसळलं तर लोकांना श्वास घेणं अवघड होईल. तेच तर. आणि मग झालं सर. काय झालं? व्हॅनिला आईस्क्रीम तयार झाली सर. हे बघा, कमाल आहे. सर, ऍक्च्युली आम्ही मार्कसला मागेल ती रक्कम देऊन यासाठी बोलवलं होतं, जेणेकरून तो जेवणाच्या नवनवीन पद्धती सांगेल. इनफॅक्ट सर, आम्ही लिक्विड नायट्रोजनचा वापर आमच्या बारमध्येही करतो. असं? ते कशासाठी? सर, साधी गोष्ट आहे. जसं नॉर्मल ड्रिंक बनवलं जातं तसंच हेही बनवतात. फक्त ग्लासमध्ये ड्रिंक ओतताना त्यात लिक्विड नायट्रोजन मिसळायचं आणि बघा, हे आकर्षक ड्रिंक पटकन तयार होतं. पण सर, एक महत्वाची गोष्ट, वाफ संपेपर्यंत हे पिणं घातक आहे. असं केल्याने जीव सुद्धा जाऊ शकतो. अच्छा, म्हणजेच तुम्ही जेव्हा हवं तेव्हा लिक्विड नायट्रोजनचा वापर करू शकता कोणत्याही गोष्टीमध्ये, हो ना? तसं तर हे कुणीही वापरू शकतं सर. आणि स्टोर रूम मध्ये हे असंच ठेवलेलं असतं. आणि आताही कदाचित 2 सिलेंडर तिथेच आहेत. करंट स्टोर रूम कुठे? सर, त्या बाजूला. दाखवा. अरे काय झालं? काय झालं? काय झालं काय? सर, माहित नाही सर, हे किती थंड आहे, पण याने माझा हात भाजला. सर, हे आमचं स्टोर रूम आहे आणि हे तर 2 सिलेंडर्स आहेत. याचा वापर कोणीही करू शकतो, पण तो खास चष्मा आणि ग्लव्स घालूनच. असं? आणि या स्टोर रूम मध्ये कोण कोण येऊ शकतं? कुणी सर, इथे सगळेच ये जा करतात. इथे ही लिक्विड नायट्रोजन सारखी खतरनाक वस्तू ठेवली आहे आणि इथे कोणी येऊ जाऊ शकतं का? हो सर. कमाल आहे. -196 डिग्री. -196 म्हणजे किती थंड असेल हे. माय गॉड पंकज, 1 मिनिट. जबरदस्त आयडिया दिली आहेस तू पंकज, जबरदस्त आयडिया. काय सर, मी? अभिजित, लिक्विड नायट्रोजनचं टेम्परेचर इतकं कमी असतं मायनस मध्ये, की त्याला लिक्विड फॉर्म मध्ये ठेवण्यासाठी स्पेशल थर्मास वापरावा लागतो, जसा की एखादा स्पेशल फ्लास्क. जर हा लिक्विड नायट्रोजन एखाद्या साध्या भांड्यात ठेवला गेला, समजा आपण ठेवलाच आणि त्या भांड्याला हात जरी लावला ना, तर हात भाजणार. हो, पंकज सारखा. अर्थातच. म्हणजे सर, ज्या फ्लास्क मध्ये तो लिक्विड नायट्रोजन ठेवला गेला होता तोही थर्मास फ्लास्कच असणार. बरोबर अभिजित. आणि खुन्याने काय केलं? मार्कसचा फ्लास्क चेंज केला हुबेहूब तशाच दिसणाऱ्या फ्लास्कशी, परंतु त्या फ्लास्कला आतून थर्मास बनवलं होतं, थर्मास फ्लास्क, ज्यामध्ये लिक्विड नायट्रोजन टिकू शकेल. सर. हो दया. सर, स्टोर रूम मध्ये काहीच सुगावा लागला नाही. काही हरकत नाही, आपल्याला एक क्लू मिळालाय आणि तोही या पंकजमुळे. सर, मार्कसला मारण्यासाठी ज्या कोणी हे सगळं केलंय तो त्याचा खूप मोठा शत्रू असणार. सर, तसं तर मग बरेच लोक असणार, कारण हा मार्कस खूप गर्विष्ठ आणि फाटक्या तोंडाचा माणूस होता. त्या डिलॉन बद्दल काही कळलंय का? नाही सर, अजून तर काही माहिती मिळालेली नाहीये. कुठल्या तरी बिळात जाऊन लपला असणार. कुठवर लपून बसेल? बिळात हात घालून बाहेर काढू त्याला, सापडेल. सर, या बाकीच्यांचं काय करायचंय? सोडून द्या सगळ्यांना, पण सगळ्यांचे डिटेल्स आपल्याकडे घ्या आणि बजावून ठेव सगळ्यांना की जोवर आमचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत शहरातून बाहेर जायचं नाही. ऐक, थर्मास फ्लास्क, थर्मास फ्लास्क, थर्मास फ्लास्क. अरे यार,
इतकं शोधूनही सापडत नाही तो थर्मास फ्लास्क ज्यामध्ये लिक्विड नायट्रोजन स्टोअर होऊ शकतं. सगळीकडे दुकानात इंटरनेटवर नॉर्मलच फ्लास्क मिळत आहेत. दुसरा ट्राय करतो. फर्मेंगो फर्मेंगो फर्मेंगो. अरे यार हे पण नाही. Yes, yes, done it. Come on. Come on. काय कशाला घाबरतोयस? थांब जरा. काय झालं का? इतका एक्साइटेड का झालायस तू? सर हा फ्लास्क एक डच कंपनी बनवते आणि नंतर मग केविन मीडिया नावाच्या एका वेबसाईटला विकते. मग तिथून ते आपल्या क्लायंट्सला विकतात. सर मी आता कस्टमर सर्व्हिसला त्या फ्लास्क बद्दल ईमेल पाठवलाय. आता फक्त त्यांच्या रिप्लायची वाट बघायची. सर तू तर एकदम कमालच केलीस पंकज. व्हेरी गुड. सर त्यांचा रिप्लाय आला. सर येस. हाय हॅलो. I am Inspector Daya, CID, Mumbai. Hello. What queries does CID Mumbai have? We're always ready to help. My name is Dan. Thank you, Dan. Dan, we need to know about the customers from India in the last 6 months who have ordered for this flask from your side. Yeah, sure. Let me check. आश्चर्य. आधी खुन्याने मार्कस कोणता फ्लास्क वापरतो त्याची माहिती गोळा केली आणि सेम तसलाच फ्लास्क ऑर्डर केला. Yeah, 4 people bought this particular flask from us last 6 months. Can you please give me their names? Yeah. Mrs. Anandi Kumar, Gagan Prakash. Yeah. Simi Deepak. Hello Anj. What? Dilon Anj? Yeah. Yes, sir. He bought it about 3 weeks back and did one. He ordered 2 of these flasks. Thank you, Dan. Thank you so much. तुम्ही आमची खूप मदत केलीत. 2 फ्लास्क मागवले त्या डिलॉनने. एक फ्लास्क त्याने मार्कसला गिफ्ट केला असणार आणि दुसऱ्यात लिक्विड नायट्रोजन भरून मारून टाकलं असणार त्याला. अभिजित, मार्कस ज्या पोस्टवर होता त्या पोस्टवर आधी डिलॉन काम करायचा. मग मार्कस आला आणि डिलॉन कडून ती पोस्ट काढून घेतली गेली. पण हा डिलॉन नक्की असेल कुठे? आता रघु म्हणाला की डिलॉन इंटरनेटवरून सतत शॉपिंग करत असतो. तिथून माहिती मिळाली तर? बरोबर बोलतोयस. काढू माहिती. डिलॉनचा अकाउंट हॅक करूयात. पंकज यार त्याचा अकाउंट हॅक करणार आहे. जमेल ना रे? ऑफकोर्स सर. सर डन. वाह मस्त पंकज. एकदम लॉटरीज लागली आपली. सर याने तर ढीकभर शॉपिंग केली सर. शर्ट्स, जीन्स, इतकंच काय बूट सुद्धा ऑनलाईनच खरेदी करतोय. बूट? एक मिनिट. रघु म्हणाला होता की त्याने नुकतेच नवीन बूट मागवले होते. जरा त्याच्या बुटांचे डिटेल्स सांग. 3 आठवड्यांपूर्वीच मागवले त्याने. मूर्ख कुठला. नाही का? काय झालं? सर याने चिपी कंपनीचे बूट मागवलेत सर. इतके चीप क्वालिटीचे बूट असतात ना सर, काय सांगू तुम्हाला. हो सर, मी देखील या कंपनीबद्दल खूप ऐकलंय. हे इतके फालतू बूट बनवतात ना, जर आपण घालून चाललो तर सगळीकडे ह्याचा रंग लागतो. बूटांचा रंग लागतो? सर काय आहे ना, ही कंपनी आहे ना, जे सोल वापरते ना त्याचा रबर खूप भंगार क्वालिटीचा असतो. त्यामुळे रबरच्या रंगाचे ठसे सगळीकडे उठतात. अभिजित, तो डिलॉन कुठे लपलाय ते समजलं आता मला. एक मिनिट. एक्सक्यूज मी. अभिजित, हे बघ अभिजित, बुटांचा रंग लागलाय. म्हणजे डिलॉन इथे आला होता. हा? बहुतेक याला सुद्धा लिक्विड नायट्रोजननेच मारून टाकलंय.
नाही अभिजित, हे बघ, याच्या डोक्यात जखम आहे. बहुतेक याच्या डोक्यात कशाने तरी घाव घातला गेला आहे आणि त्यानंतरच याच्यावर लिक्विड नायट्रोजन उतलं असणार. हा डाग पाहिलास? गोल डाग पडलाय. बहुतेक चाळणीसारखी वस्तू इकडे ठेवली असेल. दया, फ्लास्क. ओ नो! काय साळुंखे? सर, कसे आहेत दया आणि अभिजित? ठीक आहेत. जखमा फार खोल नव्हत्या, त्यामुळे लवकर बरे झाले ते. कदाचित फ्लास्कचं झाकण कोणीतरी इतकं घट्ट बंद केलं असावं की प्रेशर तयार होऊन स्फोट झाला असेल. हो, एक बरं झालं की दोघे फ्लास्कच्या फार जवळ गेले नव्हते, नाहीतर मोठी दुर्घटना झाली असती. बोल साळुंखे, काही सांगण्यासारखं आहे का? हो मग, हे बघा. थांबा सर, आम्ही आलो आहोत. आम्हालाही ऐकू द्यात. वेलकम. या या, तुम्हीही ऐका. ही जखम नीट बघा. ही जखम एखादी गोल गोष्ट मारल्यामुळे झाली. गोल गोष्टीमुळे म्हणजे? फ्रीझर रूम मध्ये तिथे बऱ्याच गोल वाट्या ठेवल्या होत्या ना? होय सर, फ्रीझर रूम मध्ये डिलॉनच्या बॉडी जवळ गोल डाग सुद्धा पडला होता. म्हणजे खुन्याने डिलॉनवर लिक्विड नायट्रोजन ओतण्याआधी वाटी आधी जमिनीवर ठेवली असणार. हो, तसंही असू शकेल. मला नाही वाटत हा एखादा प्लॅन्ड मर्डर आहे. कुणीतरी रागाच्या भरात हे कृत्य केलंय. सर, मार्कसला मारल्यानंतर आणि आपण तिथे पोहोचण्याआधी याला मारला असावा. ती वाटी सुद्धा आम्हाला फ्रीझरमध्ये नाही मिळाली सर. कदाचित पुरावा नष्ट केला असावा. किंवा कदाचित खुन्याकडेही असेल ती वाटी. पण सर, आपण सगळ्यांचीच झडती घेतली होती, पण वाटीसारखी वस्तू कोणाकडेच नव्हती. मग खुन्याने ती वाटी त्याच ठिकाणी नेऊन ठेवली असावी जिथून त्याने ती घेतली होती, कुणालाही संशय येऊ नये यासाठी. ती वाटी सापडली तर खुनीही आपसूक आपल्या जाळ्यात सापडेल. रक्ताचे डाग. हॅलो सर, मला एक वाटी सापडली, त्यावर रक्ताचे डाग आहेत. खुनी स्वतःला फारच हुशार समजतोय. सर, एक मात्र नक्की की खुनी यांच्यापैकीच एक आहे. आम्हाला खुन्याने लिहिलेली एक चिठ्ठी सापडलीये. आता या चिठ्ठीतल्या अक्षरांशी तुम्हा सर्वांचं हस्ताक्षर आम्ही मॅच करणार आहोत. ज्याचं हस्ताक्षर याच्याशी मॅच होईल तोच खुनी असेल. आता तुम्ही सगळे एक एक करून पुढे या आणि या कागदावर लिहा, मी खुनी नाहीये. तुम्ही या. लिहा. तुम्ही या. हो हो मॅडम, तुम्हीच. ओके ओके ओके, थँक्यू. अरे नाही करण, नाही, काही लिहायची गरज नाहीये. पण सर, माझं हँडरायटिंग तुम्ही कुठे मॅच केलंच नाही, तरी तुम्ही कसं ओळखलात की खुनी मी नाही? कसं ओळखलं? कारण हा सगळा बनाव आम्हीच रचला होता, खुन्याला अडकवण्यासाठी. म्हणजे तुम्ही खुनी कोण आहे ते ओळखलात? कोण आहे तो?
तुम्ही माझ्याकडे का बघताय? मी खुनी नाहीये. मी नाही कारण मग तो पेन तुझ्या हातून खाली का पडला? बोल. सर, यांची बोट कदाचित भाजली असावीत, हो ना? नक्कीच. आता पटकन खरं काय ते सांगून टाका चला. मी काय सांगू? तेच सत्य जे फ्रीझर मध्ये लपवलं होतं मार्कसचा मृत्यू झाल्यानंतर. खुन्याने वाटी जमिनीवर ठेवली आणि डिलॉनवर लिक्विड नायट्रोजन ओतलं. वाटी त्याच्या बॉडी जवळच होती आणि त्यावर लिक्विड नायट्रोजन सांडल्यामुळे ती वाटी देखील फ्रीज झाली. पण खुन्याचं लक्ष या गोष्टीकडे नव्हतंच आणि जेव्हा खुन्याने वाटी जागेवर ठेवण्यासाठी उचलली तेव्हा त्याची बोट भाजली गेली. हीच आहे ती वाटी ज्यावर खुन्याचे म्हणजेच यावर तुझ्या बोटांचे ठसे. केवळ बोटांचे ठसेच नव्हे तर तुझ्या बोटांची त्वचा देखील या वाटीवर चिकटली आहे. तुमचं नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. माझी स्किन त्यावर असूच शकत नाही. माझी बोटं एकदम नॉर्मल आहेत. जर माझी स्किन असती तर माझी बोटं अशी नॉर्मल हो सर, नसती. हे मात्र खरं आहे. असंही असू शकतं. पूर्वी जरा चेक कर. मी सांगते ना. Stop it, please. Stop it. Stop it. प्लान चांगला होता पण मेकअप चांगल्या क्वालिटीचा नव्हता. बघ किती सहज निघून गेला. स्मिता, तू खून केलास? हो, खून हिनेच केलाय. स्मिता, तू खून का केलास? अगं बोल ना, का केलास? आपल्या नात्यासाठी. मला तुला गमवायचं नव्हतं कारण मार्कस माझा बॉयफ्रेंड होता. एक दिवशी आमचे संबंध संपले आणि त्यानंतर तू माझ्या आयुष्यात आलास. मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं. आपलं लग्नही झालं. मला आपलं लग्न मोडू द्यायचं नव्हतं कारण पण तो मार्कस तो मला ब्लॅकमेल करत होता. धमक्या देत होता की तुला माझ्याबद्दल सगळं सांगेल. मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो माझं बोलणं अजिबात सिरियसली घेत नव्हता. तो तुमचं ऐकत नव्हता म्हणून तुम्ही त्याचा जीव घेतलात. एकतर खून करून तू चूक केलीस, तोही इतक्या भयानक प्रकारे. ही लिक्विड नायट्रोजनची आयडिया कशी मिळाली? मार्कस नालायक होता. मूळचा इंडियनच होता पण भारतीयांचा द्वेष करायचा. इथल्या लोकांना जेवणच बनवता येत नाही असं म्हणायचा. प्रत्येक गोष्टीत तिखट घालतात. प्रत्येक गोष्टीची चव सेमच असते म्हणायचा. त्याच्या लिक्विड नायट्रोजन टेक्निकचा त्याला खूप गर्व होता म्हणून मी त्याचीच टेक्निक वापरून त्याचा जीव घेतला. आणि त्यासाठी डिलॉन तुझ्या मदतीला आला कारण डिलॉनला त्याची शेफची पोस्ट परत हवी होती जी मार्कसने त्याच्याकडून हिरावून घेतली होती, हो ना? तू डिलॉनला का मारलंस? कारण तोही वेड्यासारखा वागू लागला होता. मला 20 लाख पाहिजेत लगेच, कॅश. काय? येस. डोकं बिकं फिरलंय का तुझं? आपल्यात कसलाही व्यवहार ठरला नव्हता. तुला फक्त तुझी पोस्ट परत हवी होती. डील विसरलास का? आता डील मध्ये थोडं ट्विस्ट आलंय. आता मला कॅश सुद्धा हवी आहे. नाहीतर मी CID ला जाऊन सरळ सांगेन की मार्कसचा फ्लास्क ज्यात दारू होती त्याची अदलाबदल मी केली आणि तेही तुझ्या सांगण्यावरून. पूर्वी घेऊन जा हिला. सर. आणि तुम्ही सगळे आता जाऊ शकता. सर, ही केस तर अगदी चुटकी सरशी सॉल्व्ह झाली. हो, जा जाऊन आराम करा. थँक्यू सर. फ्रेडी सर, निघूया? हो, चल काहीतरी खाऊन घेऊया आपण. आज ना तुला मी माझ्याकडून ट्रीट देतो. अहो सर, हे सगळं बघून ना माझी तर खाय पियाची इच्छाच उडाली आहे. पण तुम्ही इतकं म्हणताय तर चला काहीतरी खाईन मी. काय खाणार? 3 समोसा, 2 वडापाव, 1 चीज सँडविच, 1 पिझ्झा, स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि छोले भटुरे खावेसे वाटले तर मी सांगेन तुम्हाला. आणि ते कांदा भाजी हवीच. ट्रीट देणार होतास ना, आता दे.
चला 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 निघा लवकर निघा. चल.